मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले ओ साजनी साजनी झाले ओ साजनी बरवा बरवा वहा माधव बरवा बहुधन
आवडी देवा भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती निर्भया मागे निर्भया मागे नाश पुढे सकळ नाश पुढे हरिदारी बसे हरिदारी बसे विश्वंभर
करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ घरीदारी वसे हरी विश्वंबरे भावजा हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ निळा म्हणे संदेह नाही भक्ता पाहे यावरी हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवांची महिम्न पारंते परम विदेशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनां पितदवसन्नास्त्वयि गिराः अथावाच सर्वस्व स्वमति परिणामावधि गुणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकराः मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेमसू पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ. अच्छा, पवित्र कीर्तनाकरिता जो अभंग आपण घेतलाय निवडलाय लक्ष देऊन ऐका. वारकरी संप्रदायाचे शेवटचे संत म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे. तू म्हणाल शेवटचे कसे काय? वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाला भजन कमी वाजवायचा. वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाला भजनाला असू दे वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाला भजनाला जे अभंग गायले जातात घेतले जातात ते अभंग लिहिण्याची परंपरा ज्या साधूच्या नंतर बंद झाली त्यांच्या नंतरचा अभंग कीर्तनाला घेतला जात नाही आणि निवडला तरी तो संप्रदायाला मान्य नाही. वारकरी संप्रदायाचे अभंग लिहिण्याची परंपरा ज्यांच्या नंतर बंद झाली असे अभंग लिहिणारे शेवटचे साधू त्यांचं नाव आहे संत शिरोमणी निळोबाराय महाराज. जसा आपला जालना जिल्हा आहे, अंबड तालुका आहे, तसा आपल्या पलीकडून आमचा बीड जिल्हा किंवा मधातून तुम्ही गेलात तर लगेच नगर जिल्हा लागतो पैठणच्या पलीकडे. आणि अहमदनगर नावाच्या जिल्ह्यामध्ये एक छोटासा पारनेर नावाचा तालुका आहे. त्या पारनेर तालुक्याला एक पिंपळनेर नावाचं गाव आहे आणि त्या पिंपळनेर गावाला निळोबारायांची समाधी आहे. जशी आळंदीला ज्ञानोबारायांची आहे, तुकोबारायांची जसं वैकुंठगमन देहुला आहे, नाथ महाराजांची पैठणला आहे, तशी निळोबारायांची समाधी पिंपळनेर गावाला आहे. कधी आळंदीला गेलात
तर जाताना एक शिरूर फाटा नावाची चौफुली लागते, गोड नदी. तिथून तुम्हाला एक 10 किलोमीटर अंतरावर पारनेर रोड रस्त्यानं जाताना, निघोज रस्त्याला जाताना तुम्हाला पिंपळनेर नावाचं गाव लागतं. फार पवित्र गाव आहे. तिथं निळोबारांची समाधी आहे. त्या निळोबारांच्या गाथ्यामधला हा 4 कडव्याचा 4 चरणाचा अतिशय सोपा, बहुतेकांच्या पाठातला ऐकल्याबरोबर अर्थ सांगितल्याबरोबर पाठ व्हावा इतका सोपा अभंग आपण आजच्या कीर्तनाने निवडलेला आहे. या अभंगाद्वारे निळोबा आहे देवाला काय आवडतं याचं वर्णन करतात. विठाला विठाला बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आपल्या पागीरवाडी गावामध्ये गेल्या अनेक वर्षाची परंपरा, 9 वर्षाची परंपरा घेऊन वैकुंठवासी जयराम बाबा भोसले यांच्या कृपा प्रसाद आशीर्वादानं आपल्या या समस्त पंचक्रोशीमध्ये जामवंतानं पदस्पर्श करून पावन केलेला हा भाग आहे. आणि जामवंताचं जामखेड जवळच आहे, गड जवळ आहे. आणि जामवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला हा खालचा अंबड तालुक्याचा हा पट्टा. आणि या भागामध्ये छोटीशी पागीरवाडी 2 वर्षापासून आपल्या गावाला येण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आहे. परमश्रद्धेय परमादरणीय ज्यांचा काला आपल्या गावात आहे अशा हरिभक्तपरायण रामायणाचार्य महाराष्ट्रभर ज्यांच्या वाणीनं सगळा महाराष्ट्र दुमदुमलाय असे आमचे नामदेव महाराज लबडे पंढरपूर या तीर्थक्षेत्रामध्ये राहून मोठे मोठे सप्ताह, दिंडी असेल, या वारकरी फडावरती लबडे महाराजांचं फड म्हटलं की समस्त वारकरी संप्रदाय त्यांना ओळखतो. अशा वारकरी संप्रदायाच्या तत्वानं संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार या दोनही तत्वानं आपलं जीवन संप्रदायाला देणारे आमचे नामदेव महाराज लबडे यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून गेल्या वर्षी आपल्या गावाला येण्याचा योग आला. गावातील आमचे प्रमुख, आपल्या गावचे प्रथम नागरिक आमचे सरपंच साहेब प्रदीप दादा आदी करून आपल्या गावातील सगळी मंडळी ज्यांनी आज माझ्या कीर्तनाचं सौजन्य घेतलंय. गेल्याही वर्षी मी कीर्तन केलं होतं, जन्म आलो त्याचे आजी फळ झाली साची असा अभंग घेतला होता. आणि गेल्या वर्षी आपण कीर्तन पाहिलं होतं. आणि गेल्या वर्षीचं कीर्तन ऐकूनच याही वर्षी पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ तरुणांनी विनंती केली की महाराजांचं कीर्तन परत घ्या. आणि या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक नामदेव महाराज लबडे यांच्या संगतीमध्ये राहून गोड कीर्तन आणि गोड संयोजन ज्यांना जमतं असे आमचे राम महाराज सरकटे यांनी फोनवरती आपल्या सरपंचांच्या समोर मैत्रीपूर्ण या सगळ्या ग्रामस्थांच्या समोर बसल्यानंतर आम्हाला फोन केला. आणि त्या दृष्टीनं आज येण्याचा योग आला. कीर्तन करायला लागल्यापासून आतापर्यंतच्या जीवनात माझं बसून पहिलं कीर्तन. जेव्हापासून मी कीर्तन करायला लागलो तेव्हापासून आता मला 14 वर्ष झाले. 14व्या वर्षातलं पहिलंच कीर्तन बसून आहे. म्हणून पागीरवाडी कधी विसरू शकत नाही मी आता, बरं का. पहिलंच कीर्तन बसून आहे. कारण थोडासा अपघात झालेला आहे, थोडासा नाही फारच मोठा आहे. 40-42 टाके आहेत माझ्या हाताला. तुम्हाला कल्पना करणार नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही तर चांगले दिसता, फेटा बिटा बांधून आलात, मस्त टकाटक बसलात. पण ही परिस्थिती तशी नाही आहे. पण ती माझ्यात ताकद आहे. संप्रदायाच्या तत्वानं मला दम निघाला नाही, तर कोणता कीर्तनकार कीर्तन करणार नाही. 40-42 टाके डॉक्टरला सुद्धा पटत नाही. मी कालपासूनच कीर्तनाला यायला सुरुवात केली. तुम्ही म्हणाल पैशासाठी सगळे जण करतात, पैशासाठी नाही. पण आपल्या पागीरवाडी गावचं प्रेम आहे. तरुणांनी आमच्या लबडे महाराजांना केलेलं हे अगदी सहकार्य. आपल्या गावची माती फार पवित्र आहे. आमच्या लबडे महाराजांच्या दिंडीमध्ये आपण सगळेजण चालत असतात तेव्हा आम्ही ती पाहत असतो. म्हणून गावच्या तरुणांना थोडंसं मार्गदर्शन करावं. आणि कीर्तन सांगत असताना ते पैशासाठी फिरण्यासाठी नसतं. खरं तर कीर्तनकार हा क्रांतिकारी आहे. जेवढं सैनिकाला महत्व आहे देशातलं तेवढंच कीर्तनकाराला आहे. कारण कीर्तनकार रस्त्यानं फिरत असताना रोज मृत्यू घेऊन फिरतो. महाराज चिपळूण सारख्या तळकोकणातल्या गावात कीर्तन करून येताना साताऱ्यासारख्या शहरामध्ये माझा अपघात झाला. XUV महिंद्रा 500 अशी एक गाडी तुम्ही युट्यूबला टाकून बघा किंवा गुगलवर सर्च करा. एवढी मोठी गाडी आहे. त्या गाडीचा अपघात झाला. ऐका, 4 जण माझ्या गाडीमध्ये, आम्ही 4 जण होतो. गेल्या वर्षी तुमच्याकडे आले होते बघा ते कलाकार. आम्ही असे 4 जण होतो. 4 जणांपैकी फक्त माझ्या डाव्या हाताला मार बसला, बाकी काही लागलं नाही. जीवितहानी वित्तहानी काही झाली नाही आमची. पण तरी सुद्धा ज्ञानोबारांच्या कृपाप्रसाद आशीर्वादानं ज्ञानोबारांनी कीर्तन करण्यासाठीच हे जीवन आपलं ठेवलं. देह जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ भावं असं म्हणतात नामदेवराय. आपण तेवढ्या पात्रतेचे नाही, पण तरी सुद्धा कीर्तनच केलं पाहिजे या तत्वानं ज्ञानोबारांची काहीतरी सेवा माझ्या जीवनात घडली असेल. म्हणून एवढ्या मोठ्या अपघातामधून माझं जीवन वाचलं गेलं. 25 तारखेला संध्याकाळी 2:30 वाजता माझा अपघात झाला, बरं का. तेव्हापासून माझं हे दुसरंच कीर्तन आहे. काल एक कीर्तन केलं मी आणि आज एक कीर्तन. म्हणून आज हे दुसरं कीर्तन करण्याचा योग आहे माझ्या जीवनात. ज्ञानोबारांनी जिवंत ठेवलं. ज्ञानोबा तुकोबांनी पांडुरंगाच्या कृपा प्रसाद आशीर्वादाने आम्ही वाचलो. तुम्ही जर माझा अपघात पाहिला, माझं ऑपरेशन पाहिलं,
ते आमचे सरपंच मला आले म्हटले तुम्ही यायलाच नको होतं, पण तरी सुद्धा आपल्या गावचं प्रेम नामदेव महाराजांच्या संबंधातून, राम महाराज सरकटे असतील, या सगळ्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन येण्याचा योग आहे. काळजी करू नका. जरी माझा हात थोडासा तुम्हाला असं वाटत असला तो 1 महिन्यात सरळ होणार आहे, तो काही जितक्या वेळ राहणार नाही, 1 महिन्यात सरळ होणार आहे. जशाचा तसा मी तुम्हाला पुन्हा दिसणारच आहे. पण तरी सुद्धा तुमच्या समोर कीर्तन करत असताना थोडंसं बसून कीर्तन आहे, तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय. गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा सरस कीर्तन या वर्षी मी तुम्हाला देईल, काळजी करू नका. पण राहिलेल्या 1-1.25 तासामध्ये फक्त एक विनंती आहे, हाताने टाळी काही वाजू नका, मुखाने विठ्ठल विठ्ठल अजिबात म्हणू नका. फक्त सर्वांगाचे कान करून 1 तासभर बरोबर 11 वाजता कीर्तन संपेल, काळजी करू नका. 11 वाजेपर्यंत गोड कीर्तन मी तुम्हाला देतो, फक्त सर्वांगाचे कान करून ऐका. समस्त ग्रामस्थ पागीरवाडी यांना सगळ्यांना धन्यवाद, कोटी कोटी वंदन की आपण एवढ्या छोट्याशा वाडीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा हा सप्ताह आयोजित करता. दुष्काळजन्य परिस्थिती आहे, पाऊस पडत नाही. या 2-4 वर्षापासून मराठवाड्याच्या मातीला कसा पैशाचा सुगंधच राहिला नाही. 5-6 वर्ष झाले दुष्काळ पडत चाललाय. किंवा खरंच महाराज वाईट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये पैसा गोळा करून समाजाने एका विचारानं सत्ता करणं तसं अवघड होत चाललंय. पण तरी सुद्धा आपल्या पागीरवाडीचं कौतुक केलं पाहिजे. सगळी तरुण मंडळी या कार्यक्रमामध्ये एका विचारानं सरपंचाच्या अधिष्ठानाखाली, महाराज मंडळीच्या अधिष्ठानाखाली, ग्रामस्थातील सगळ्या ज्येष्ठांच्या अधिष्ठानाखाली आपण कार्यरत करून अगदी हा सप्ताह परंपरेनं चालवता. त्या सप्ताहातील आजची ही 3ऱ्या दिवसाची सेवा आपल्याला समर्पित करण्याचा योग आहे. कीर्तन सेवेकरता अतिशय गोड साथ, ज्यांचा आवाज फार गोड आहे, मृदू आवाज आहे, आवाज असा कानावर आला की ऐकतच राहावा असा गोड आवाज ज्यांना मिळालाय, असे माझे गुरुबंधू, एकाच ताटात, एकाच धर्मशाळेत, एकाच गुरुवऱ्यांकडे आमचं अध्ययन झालं. आमचे अनिरुद्ध महाराज नालेगावकर कीर्तनकार आहेत, गोड गळ्याचे गायक आहेत. ते आपल्याला गाण्याकरता आहेत. आपण जरा जोरात टाळी वाजवा त्यांच्याकरता. त्यानंतर संगीत अलंकार, भजन सम्राट आणि युवा कीर्तनकार, फार गोड कीर्तन, गोड चिंतन, दिसायलाही गोड, गायलाही गोड, अगदी सुंदर ज्यांचा स्वभाव आहे, असे आमचे साईराम महाराज कुठे, त्यांच्याकरताही जोरात टाळी वाजवा. असे 2 गायक. आणि आणखी एकदा टाळी वाजवायची तुम्हाला. मृदंग म्हटलं की काही मृदंगाचार्याची नावं समोर येतात. त्यामध्ये राम महाराज काजळे हे एक नाव महाराष्ट्राच्या अतिशय लौकिकातलं नाव आहे, फार गाजलेलं नाव आहे. पखावज म्हटलं की चांदीचा पखावज, सोन्याचा पखावज तयार करून त्याला वाजवावं, एवढी श्रीमंती ज्यांची पखवाजातली आहे, असे आमचे राम महाराज काजळे. यांच्याकडे अध्ययन करून व त्यांच्यासारखाच हात तयारीचा करून अतिशय गोडबाज लग्या असतील, रेले असतील, ज्यांच्या हातामध्ये सरस्वतीनं दान दिलंय, असे आमचे लखन महाराज. माझ्या गावाला महाराज 8 दिवस सप्ताहाला असतात म्हणून माझा नाव लखन महाराज. ते आपल्याला वाजवण्याकरता असे प्रमुख 3 गायक. हे सगळी मंडळी एका विचाराने इथं ठेवून वेळेला कार्यक्रम कीर्तनकाराला बरोबर इथपर्यंत आणण्याचं काम जे करतात ते आमचे राम महाराज सरकटे. खरं तर ते कीर्तनकार आहे. 8 दिवस या पिरियड मध्ये सगळ्यांना कीर्तन असतात, पण आपल्या ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन, लबडे महाराजांच्या विनंतीला मान देऊन आमचे राम महाराज 8 दिवस आपल्या गावात थांबतात. त्यांचंही कीर्तन जागराच्या दिवशी आपल्याला ऐकायला मिळतं. असे आमचे राम महाराज सरकटे. जोरात वाजवा आता टाळी. राम महाराज हेही आपल्या कीर्तनात उपलब्ध आहेत. आधी करून उभे असलेली आमच्या भागातील, परिसरातील, आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव हरिभक्त परायण आसाराम बाबा, तदनंतर हरिभक्त परायण विष्णू आप्पा अकलूजकर, पुन्हा चोपदार, बालदार, सरस देवीकर, इकडची सगळी टाळकरी. बसलेल्यापैकी माझा लहाना भाऊ, तसे दोन्ही भाऊ माझे कीर्तनाला आहेत. आज माझा हात मोडल्यापासून भावाचं किती प्रेम असावं ते मला कळालं बरं का. आमच्या भावानं फार सेवा केली माझी, नाही तर मी कीर्तनाला येऊ शकत नाही. माझा सख्खा लहाना भाऊ एकाच पाठीला, आणि खरंच जन्मभर वायली न निघण्याचा निर्णय घेणारा माझा भाऊ आहे. असा भाऊ तुम्हाला पाहायला मिळेल. जसा भरतासारखा आमचे महादेव, त्याचं नाव महादेव आहे. इकडून आणखी एक लहान भाऊ सचिन आहे. असे 2 माझे बंधुराज इथपर्यंत मला घेऊन आले. असे 2 तुम्ही बसलेली सगळी भाविक श्रोते, माता मावल्या गावची तरुण मंडळी, शिरनेर गावाला चांगल्या प्रकारचं कीर्तन, चांगल्या प्रकारचं गायन वादन ज्यांना जमलंय, असे आमचे हरिभक्त परायण महाराजांचं काय नाव, गणेश महाराज. अतिशय माझ्यावरती प्रेम करतात. फोन केल्याबरोबर कुठं आले हे विचारलं नाही, बाबा तुमची तब्येत कशी आहे विचारलं, असे आमचे गणेश महाराज. नाही तर लोक एवढंच विचारतात, बाबा कुठपर्यंत आले, येतात की नाही. बरं फार प्रेमाचं गाव आहे पागीरवाडी, म्हणून येण्याचा योग आहे. आमचे गणेश महाराज, त्यांच्या संगतीमध्ये हरिभक्त परायण कृष्णा महाराज, असे 2 कीर्तनकार महाराज आपल्या शिरनेर भागामध्ये त्यांनी माझं कीर्तन घेतलं होतं. दोघेही जण उपलब्ध आहेत. बसलेल्यापैकी आपण सगळी गावची तरुण मंडळी, वाट्यावरडी बहुसंख्य माता मावल्या गावची तरुण मंडळी, शूटिंग करणारा गावचाच का चांगले शूटिंग चांगलं करा जरा. आता पहिलंच कीर्तन आहे आमचं.
आमच्या आठवणीत राहिलं पाहिजे व हात मोठ्यावर बी कीर्तन केलं होतं. चांगलं शूटिंग करा जरा, हात नका येऊ दे त्याचे. नाही तो येणारच असू दे. सगळ्यांना कोटी कोटी प्रणाम वंदन करतो. आणि एखाद्याचं नाव कोणाचं राहिलं असेल, जुनी ज्येष्ठ टाळकरी गायक वादक व्यासपीठ चालक हरिभक्त परायण व्यासपीठ चालक गणेश महाराज, त्यांनाही वंदन. माझ्याकडून तसं कुणाचं नाव मी ठेवत नाही, रागही कुणाला येऊ देत नाही. राग नाही येऊ दिला म्हणूनच आपलं बरं चाललं महाराष्ट्रामध्ये. सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. तुमच्या कानापर्यंत आवाज येतोय. 11 वाजेपर्यंत गोड कीर्तन मी तुम्हाला सांगणार आहे. कदाचित एक वर्षभर तुमच्या डोक्यातून जाणार नाही की पहिल्या वर्षी महाराज आले होते तर काहीतरी वेगळं आपल्याला सांगून गेले होते. आमच्या रोहिलागड परिसरातील रोहिलागडची बरीचशी पाहुणी मंडळी आमची या कीर्तनाला उपलब्ध आहेत. त्या समस्त पंचक्रोशीतील सगळ्या ग्रामस्थांना वंदन करतो. आणि या पागीरवाडीच्या चरणी कोटी कोटी वंदन करून आपल्या गावाला नतमस्तक होऊन आपल्या आजच्या अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. फक्त विनंती एकच आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला जो अभंग आपण घेतलाय तो निळोबारायांचा आहे. आणि या अभंगाद्वारे निळोबाराय देवाची आवड सांगतात. तशा 3 आवडी जगात आहे. एक तुम्हाला मला आवडतं, 2 साधूला आवडतं आणि 3 देवाला आवडतं. तुम्हाला मला काय आवडतं त्याचं वर्णन आहे, साधूला काय आवडतं त्याचंही वर्णन आहे, आणि देवाला काय आवडतं त्याचं आजच्या अभंगात वर्णन आहे. हो, पण प्रमुखत्वानं माणसाची आवड कधी पाहू नये. माणसाला काय आवडतं ते कीर्तनकारानं सांगू पण नाही बरं का. म्हणून आमच्या अभंगात प्रमाणे वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची वर्णू नये. या गादीवर माणसाच्या आवडीचं वर्णनच करू नये, कारण माणसाच्या आवडी फलकट आहे, सांगण्यासारख्या नाहीत. कुणाला 2-4 नमुन्याचं खायला आवडते, कुणाला 2-4 नमुन्याचं प्यायला आवडते, कुणाला फिरायला आवडते, कुणाला घुमायला, कुणाला टीव्ही, कुणाला कसोटी, कुणाला वनडे, कुणाला 20, कुणाला IPL, कुणाला राजस्थान, कुणाला दिल्ली, कुणाला पंजाब, कुणाला पुणे, कुणाला मुंबई, कुणाला विराट कोहली, कुणाला धोनी, कुणाला अझरुद्दीन, कुणाला जुना गांगुली, कुणाला नवीन आलेला हार्दिक पांड्या. आवडतो की नाही? प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. कुणाला काय, कुणाला काय, कुणाला काय. जगातल्या आवडी सांगत बसलो तर 2 तास जातील. पण एक आवड जगातल्या प्रत्येकाला आहे, तिचं नाव आहे नटणे. कीर्तनकार 50 बारे आरशात पाहतो, फेटा बरोबर आला का, आडी पडली का, माझा चेहरा चांगला आहे का, मला समाजासमोर जायचंय, ज्याला शिकवायचंय तो सुद्धा त्या छंदात रममान झालाय. या जगातला असा व्यक्तीच नाही बुवा त्याला नटण्याची आवड नाही. फॅरन लवली, पॉन्ड्स, सगळी साधनं, सगळ्या जाहिराती टीव्हीवरल्या त्याच्यासाठीच आहेत महाराज. केस आणि चेहरा. सध्या सगळ्यात जास्त पैसे माणसाचे कुठे जातात? चेहऱ्यासाठी आणि केसासाठी. माझ्या भावाला केस नाही, त्याला विचार. 1 लाख रुपये माणसं घालायला तयार आहेत, कोटी रुपये घालायला तयार आहेत, पण केस आले पाहिजे म्हणतात, चेहरा सुरकुतला नाही पाहिजे म्हणतात, चांगला पाहिजे म्हणतात. का? नटणे हा आवडीचा भाग आहे प्रत्येकाच्या. पण ऐका, नटणं हा छंद, ही आवड अज्ञानीपणातली. लखन महाराज त्याला प्रमाणे मूळ जना छंद लावण्याचा. निळोबाराय, तुकोबाराय आदी करून सगळे संत आपल्याला शिकवतात की मी किती छान, मी किती सुंदर. तुम्ही बघा 17 बारे आरशासमोर माणसं उभं राहतात, केसातून गंगा फिरवतात, पावडर वगैरे लावतात. मी किती छान, मी किती छान. चांगले कपडे घालतात, टेरिकॉट वापरतात, कॉटन वापरतात, धोतर काठाचं डिझाईनचं वापरतात. मस्त, मी किती छान, मी किती छान, मी किती छान. का? एक वाक्य सांगतो तुम्हाला आज, मी किती छान, मी किती सुंदर असं म्हणूच नका. ज्या भगवंतानं तुम्हाला एवढं छान बनवलं तो भगवान किती छान असेल याची कल्पना करा. हे शिकण्यासारखं. ते पूर्वीच्या काळातलं उदाहरण आहे बघा, लक्षात आलं तर. म्हटले पूर्वीच्या काळात नवरा बाईला नथ आणायचं. आता तो काळ राहिला नाही. आता बाईच जाते पाचोडला, औरंगाबादला, जालन्याला, अंबडला घेऊन येते. आता तो काळ नाही राहिला. पण पूर्वी नवरा बाईला घेऊन यायचा, त्याच्यात लय आनंद असायचा. कारण नवरा पैसा कमवायचा, ताकदीनं श्रीमंत होण्याचा प्रयत्न करायचा, कष्ट करायचा, बागातले पैसे, द्राक्षाचे पैसे, सगळे पैसे एकत्रित करायचा आणि आपल्या पत्नीसाठी काहीतरी गिफ्ट म्हणून सणाला अशी नथ आणली एका नवऱ्यानं आपल्या पागीरवाडीतल्या. थोडस उदाहरण आपल्या गावातलं सांगतो. नथ आणली. जरा बाई तिकडं आम्ही ज्या रस्त्यानं आलो त्या अशा नागेशवाडीच्या त्या मधल्या पांदीच्या रस्त्याला राहायला होती, एक अर्धा किलोमीटरवर. तिथं तिचं घर होतं. एखादी असली तिनं लावून घेऊ नका, उदाहरण आहे बरं का आपलं. राहायला होती. नवऱ्यानं नथ आणली अनिरुद्ध महाराज. इतका आनंद झाला बाईला. 10 ग्रॅमची नथ अशा दुष्काळात आणली, तिनं ती नाकामध्ये घातली. आता एक गंमत याच्यात, मी तुम्हाला याच्याकरता सांगतोय, ऐका, फार गोड आहे, तुम्हाला लगेच कळेल ते. बाईनं नथ नाकामध्ये घातली. सकाळी 6 वाजता घातली तर सकाळच्या 6ला जशी पांदीनं निघाली तर पहिलेच घर तिच्या मैत्रिणीचं लागलं. सखूबाई, तुला काय माहितीये का? ती म्हटली काय काय झालं? म्हटलं माहिती नाही तुला. म्हटलं काय? अगं तुझ्या भावानं
माझ्या नवऱ्यानं 10 ग्रॅमची नथ आणली. सकाळी 6ला सुरू झाली. सकाळी 6ला जी निघाली सखोबाई झाली की ठकोबाई भेटली. तुला काय माहितीये? तुझ्या भावानं माझ्या नवऱ्यानं, तुझ्या भावानं माझ्या नवऱ्यानं, तुझ्या भावानं माझ्या नवऱ्यानं, तुझ्या भावानं माझ्या मिस्टरानं, तुझ्या भावानं माझ्या पतीनं. सकाळी 6ला सुरू झाली. संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत सगळ्या वाडीमध्ये चर्चा. काय? तुझ्या भावानं माझ्या नवऱ्यानं 10 ग्रॅमची नथ आणली. बघ ना किती छान आहे, बघ ना किती सुंदर आहे. सकाळी 6 वाजता कामाला लागली होती. संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत सगळ्या गावात बोबाटा झाला आणि संध्याकाळच्या 6ला घराकडे जायला निघाली. तर वापस निघाल्यानंतर काय तिचा योग? कबीरदास महाराज रस्त्यानं चालले होते. ते कबीरदास महाराजांना बाई म्हटली, महाराज तुम्हाला काय माहितीये का? महाराज म्हटले, मला माहितीये बा, पागीरवाडीमध्ये 3रा दिवस आहे सप्त्याचा. चाललोय बा मी गाथा भाषणाला, हरिपाठाला, लखन महाराजांचा पखवाज ऐकायला, अनिरुद्ध महाराजांच्या चाली ऐकायला. म्हटलं अहो ते नाही. म्हटलं मग? अहो ऐका ना, तुमच्या मित्रानं महाराज काय झालं? काय आत्महत्या केली का? म्हटलं नाही हो, तुमच्या मित्रानं माझ्या नवऱ्यानं, तुमच्या मित्रानं माझ्या पतीनं, तुमच्या मित्रानं माझ्या मिस्टरानं मला 10 ग्रॅमची नथ आणली महाराज. महाराज आनंदी झाले, हसले आणि हसून कबीरदास महाराज त्या बाईला म्हटले, जरा शिका. शिकण्यासाठी कीर्तन आहे, विसरायचं नाही आपल्याला. एक वर्षभर साखरे मारा डोक्यातून काढायचं नसेल तर उदाहरण लक्ष देऊन ऐका, फार गोड आहे. कबीरदास महाराज हसले आणि कबीरदास महाराज त्या बाईला म्हटले, वा 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 वा, चांगलं झालं तुमच्या मिस्टरानं तुम्हाला नथ आणावी, हा त्याचा धर्म आहे. तुमच्या पतीनं तुम्हाला नथ आणावी, हा त्याचा धर्म आहे. आणि तुमच्या पतीनं आणलेली नथ नाकामध्ये घालून सगळ्या गावात तुमच्या पतीचं नाव घेणं, हा तुमचा पतिव्रता धर्म आहे. दोन्ही धर्म निभावले, चांगलं केलं, छान झालं. फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हटले बाई मला. एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या नवऱ्यानं नथ आणली तर नवऱ्याचं नाव सकाळपासून संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत 1000 वेळेला घेतलं. पण तुमच्या नवऱ्यानं आणलेली 10 ग्रॅमची नथ ज्या नाकामध्ये तुम्हाला घालायची, ते नाक ज्या भगवंतानं दिलं त्याचं दिवसातून एकदा तरी घ्यायला पाहिजे होतं. कबीरदास महाराजांचे शब्द काय शब्द आहे? जिस यार रे तदी उसको पुकारे बारंबार, जिस यार रे तदी उसको पुकारे बारंबार. अरे जिस यार ने नाक दिया, जिस यार ने नाक दिया उसको भूल गई ना. असंच झालंय. मी किती छान, मी किती सुंदर, मी किती स्मार्ट, याच्यात आयुष्य निघून गेलं. काहीला माहितीच नाही अजून ज्यानं आपल्याला इतकं छान बनवलंय तो किती छान असेल. खरंच सांगतो गड्या, या नटण्याच्या छंदात, नटण्याच्या आवडीत रमू नका. आणि अशा अनेक आवडी सांगता येतील मला तुम्हाला, 1 वर्ष जाईल त्याची. माणसाच्या आवडी पाहून काही मिळत नाही. हो, ज्ञानोबा म्हटले, काय राखुंडी फुंकिता देखू लागे, प्राप्त काही होत नाही. म्हणून माणसाच्या आवडीचा विचार सोडून द्या. जगात आवड पाहिजे असेल तर एक तर साधूची बघत जा किंवा एक तर देवाची बघत जा. सांगा ना महाराज काय आवडतं साधूला? महाराज सांगतात, अवघाची संसार सुखाचा करील, अवघाची संसार सुखाचा करील. जगानं कीर्तन ऐकावी, साधूची आवड, हे तुमची माझी नाही.
तुम्हाला असं वाटतं का आपण सप्ताह करतो? मला असं वाटतं का आपण गातो? नाही महाराज, हे ज्ञानोबरांची आवड आहे. काय ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. काय शब्द आहेत? हे ज्ञानोबरांची आवड आहे, हे साधूची आवड आहे. कशा करता सांगतो? माझी जीवीची आवडी माझे जीवीची आवडी पंढरपुरानी न गुढी. बरं का, हे साधू संतांची आवडी आहेत महाराज. परमार्थ घडावा, वारी घडावी, अन्नदान घडावं, ही तुमची माझी आवड नाही. कीर्तनाचं सौजन्य जरी आज भारतराव कुंडलिकराव इथापे यांनी घेतलं असलं, ती त्यांची आवड नाही, त्यांच्या अंतकरणातली ज्ञानोबरांची आवड. अर्थ एकच आहे, हे साधूला आवडतं कीर्तन घडावं, परमार्थ घडावा. माणसाला काय आवडतं ते पण सांगितलं, साधूला काय आवडतं ते पण सांगितलं. मला आपल्या अभंगाकडे न्यायचंय तुम्हाला. साधूला काय आवडतं ते आजचा विषय नाही आपला, माणसाला काय आवडतं ते पण शिकायचं नाही. आजच्या अभंगात जायचंय आपल्याला. देवाला काय आवडतं? तुम्ही रोज मंदिरात जाता, रोज जाता ना? तुम्हाला आवाज येतोय ना? मंदिरात जाताना रोज, मंदिरात गेल्यानंतर देवाचं दर्शन करता. देवाला काय आवडतं याचा विचार केला तुम्ही कधी? 9 वर्ष झाले आपल्या सप्ताहाला. कधी कल्पना केली तुम्ही देवाला काय आवडतं? सांगतो बघा. आज समाज 2 तास कीर्तनामध्ये बसवायचा. कीर्तनकाराला बोलणं जमलं पाहिजे. काय म्हटलं मी तुम्हाला? तुम्हाला माणसं जिंकायची ना गणेश महाराज, बोलणं गोड लागतं. काही माणसं इतकी विद्वान आहेत पण कीर्तन नाही त्यांना. का माहितीये का? त्यांना बोलणं जमलं नाही. ज्याला बोलणं जमलं त्याच्या हरिपाठ पाठ नाही पण रोज कीर्तन. का? का? नाव नाही ठेवत मी, शिकवतो तुम्हाला. ज्याला समाज जिंकायचा त्याने गोड बोललं पाहिजे. काही शाळेतच गेले नाही तरी आमदार आहे. काय म्हटलं मी तुम्हाला? शाळेतच गेले नाही तरी आमदार आहे. 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष नाही, 50 वर्ष झाले तेच आमदार आहेत. पडलेच नाहीत ते. का? बोलणं जमलं त्यांना. ज्यांना बोलणं जमतं तो समाज जिंकतो. काहीला बोलता येत नाही. बघा, पूर्वीच्या काळात आमचे बाबा उदाहरण सांगायचे. म्हटले एका सासून सुनाला, म्हणजे नवीनच सून नांदायला आली होती, आणि सासू सुनाला म्हटली, जाय बबे आपल्याला शेजारच्या आत्याकडून ताक आण. पूर्वीच्या काळात परंपरा होती, ताक आण, दूध आण, दही आण. आता कुणी कोणाला द्याय ना, भाग संपून गेला, पण पूर्वी देण्याची पद्धत होती. जा म्हटले बबे ते शेजारच्या आत्याकडून ताक आण. त्या बबीनं आपली चरी काकीत अडकवली, निघाली आणि लगेच दारात गेली. आवाजच दिला, जिजी, हो जिजी. जिजी म्हटली, काय ग? म्हटले आमच्या आत्यानं ताक सांगितले, बरं ये. ती नेमकी की बबी गेली ताकाला, आणि काय बबीचा पाय गुण चांगला बघा, नेमका तालुक्याचा मारवडी आला तुपाला. 15-20 दिवस झाले तुपाला गिरायकच नव्हतं महाराज. तेवढ्यात त्यानं आवाज दिला, जिजी. त्याचा असा ठोकर आवाज होता. जिजी काय? 15 किलो तूप पाहिजे. काय भाव आहे? 500 रुपये किलो. लय आनंद झाला राव जिजीला. 15 दिवस झाले म्हटली तुपाला गिरायक नव्हतं, सडून चाललं होतं, खराब व्हायला लागलं होतं. आणि अशा वेळेमध्ये 500 रुपयाचा भाव तुपाला मिळाला आणि मारवडी तुपाला आला. बबीच्याच पाय गुणावला. बबीचा पाय लागला, बबी काय ताकाला आली आणि मारवडी तुपाला आला. इतका आनंद झाला महाराज जिजेला. जिजे म्हटली, बबे एक काम कर, 15 किलो तूप याला मोजून देते, याला वाटी लावते, याच्याकडून पैसे घेते, अर्धे मला ठेवते, अर्धे गावच्या सप्त्याला वर्गणी देते. मग फक्त एक काम कर बबे, शांत राय. तुला 1 लिटर भर ताक देते, तुझ्याच पायानं मारवडी आलाय, तुला 1 अर्धा लिटर दूध बी देते आणि पावशर तूप सुद्धा फुकट देते. आता बबीला किती आयटम फुकट आले, तूप आलं, दूध आलं, ताक तर येणारच होतं. एवढं फुकट मिळाल्यावर बबीने किती गोड बोललं पाहिजे.
अहो नेमकं 10 किलो तूप मारवाड्याचं मोजलं डब्यात आणि ती आणायला गेली आतमध्ये. तेवढ्यात बबीनं चरी उचलली आणि बबी लागली रस्त्याला. बबी निघाल्यावर ते मारवाडी म्हटलं, ए बाई तुला पावशेर तूप फुकट आहे, 1 लिटर ताक फुकट आहे, अर्धा लिटर दूध फुकट आहे, तरी तू निघाली. तर ती बबी म्हटली, हिच्या घरचं मी काहीच खात नाही. म्हटलं का? म्हटलं हिची मसाला कधी तिकडे हागंदारीलाच सरत. बरा एक उद्योग. अहो त्या मारड्यानं तो 5 डबा दिला, परत धर म्हटला तुझं तूप दे पैसे माझे. मला जमत असतं व्हय असं? अहो कधी कधी खोटं बोलावं लागतं महाराज, रेटून बोलावं लागतं. का? याच्या करता सांगतो मी तुम्हाला. का? ज्याला बोलणं जमलं ना त्यांनी समाज जिंकलाय. वाक्य ध्यानात ठेवा. ज्याला समाज जिंकायचा, ज्याला समाजावर वर्चस्व गाजवायचं, ज्याला कायम सत्तेत राहायचं, त्यानं बोलणं सांभाळायचं. ज्याला बोलणं जमलं, पुन्हा वाक्य ऐका पोरांनो, शिकण्यासारखं आहे. ज्याला बोलणं जमलं त्यानं समाज जिंकला, ज्याला कपट जमलं त्यानं शत्रू जिंकला. कपटे न शत्रू. कृष्णाकडे गेला, सगळ्या साधू संतांच्या मानलेल्या देवाकडे तुम्ही गेला तर शब्द एकच आहे, आमच्या देवाला असलं काही लागत नाही. मग गिरीधर लाल तो भाव का भुका, मग अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. समाज जिंकायला बोलणं, शत्रू जिंकायला कपट, तसं आमच्या देवाला असलं काही लागत नाही. काही नलगे एक भावाची कारण, तो का म्हणे आन विठोबाची. म्हणून तुम्ही 9 वर्षापासून कीर्तन ऐकता. मला खरं सांगा, एखादा कीर्तनकार तुम्हाला म्हटला का शबरी माता अयोध्येला गेली, मग अयोध्येचा राम तिच्या झोपडीवर गेला. एखादा कीर्तनकार तुम्हाला असं म्हणणार नाही नाथ महाराज देवाकडे गेले, देव नाथ महाराजांच्या घरी आला. तुकाराम महाराज डोंगरावर गेले तर देव डोंगरावर गेला. नामदेवराय वाळवंटात कीर्तन करायला गेले तर देव वाळवंटात नाचायला गेला. अर्थ एकच आहे, जिथं साधू जाईल तिथं देव गेला. कारण देवा कारणे भावत समाज. फक्त देवाला जिंकायला भाव लागतो. ऐका, मग महाराज कळलं आम्हाला, देवाला जिंकायला भाव लागतो. शबरी सारखा, सुदाम्यासारखा, केवटासारखा, नाथरायांसारखा, तुकोबारायांसारखा असा भाव जर आमच्या अंतकरणात आला तर मग निरोबाऱ्या म्हटले तेच सांगतो, भाव ज्याच्या अंतकरणात येतो भाविक असतो. आणि या जगात देवाला भाविक सोडून काही आवडतच नाही. अभंगाचं पहिलं चरण. भाविकाची आघाडी, भाविकाची आघाडी देवा, भाविकाची आघाडी देवा, भाविकाची आघाडी देवा.
काय गोड चाल गोड प्रमाण दिलं. अभंगाच्या पहिल्या चरणात आपण गेलो. भाविकाची आवडी देवा. देवाला काय आवडतं म्हटलं, देवाला भाविक आवडतो. भाव पाहिजे देव जिंकायला. भाव ज्याच्या अंतकरणात येईल तो भाविक असतो आणि भाविक देवाला आवडतो. सांगा महाराज कुठला भाविक आवडतो? ऐका रे, देवाला आवडणाऱ्या भाविकाची यादी आहे. त्याच्यातला एक सांगतो म्हणजे लगेच कळेल तुम्हाला. प्रत्येक वर्षाच्या आषाढीला आपण पंढरपूरला जातो. आमच्या नामदेव महाराज लवडींच्या दिंडीमध्ये आपण भजन करतो बघा. गात जागा गात जागा. त्याचा आवाज कमी करू नका. गात जागा गात जागा गात जागा गात जागा. भजन करते तुम्ही फार गोड. कधी अनिरुद्ध महाराज, कधी आमचे साईराम महाराज, कधी लखन महाराज, कधी राम महाराज फार गोड चाली त्याला लावतात. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. सगळ्यांनी म्हणा. श्री ज्ञानदेव. सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणा. सगळ्यांनी म्हणा. एक पाच मिनिटं म्हणा. आनंद मिळेल आनंद. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. असं वाटत असेल मला महाराष्ट्रातला लोकप्रिय कीर्तनकार व्हायचं, मला श्रीमंत व्हायचं, मला पखवाजातला ज्ञानी व्हायचं, तर कधी कधी पखवाज वाजवताना, कधी अभ्यास करताना एवढा जप करत जा. एवढी ताकद आहे या जपात महाराज. जगातले सगळे जप एका बाजूला आणि हा जप एका बाजूला. त्याच्यात सगळ्या संतांची नावे येतात. ज्ञानोबा तुकाराम, काय भजन आहे महाराज. बसले ना तुम्ही गाडीमध्ये, खरंच सांगतो माझा अपघात असा झालाय, पाच फिरक्या मारल्या माझ्या गाडीने, तरी सुद्धा मला फक्त टच झालंय, माझं एक हाड तुटलंय, नाही तर मी राहिलो नसतो. याचं एकच कारण की गाडीमध्ये मी निवांत असलो की एकच काम करतो, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम भजन करत जाऊ. हे झालं. तुम्हाला ही नाही चालेल ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम अशा चाली आहेत. असं भजन करत दिंडी जाते बघा.
प्रत्येक गावातून जाते दर मजल दर कोस करत. हो, कधी काकडा, कधी भोपाळा, कधी आंधळा, कधी पांगळा, कधी मुका, कधी बहिरा, कधी जोगी, कधी गवळण, कधी नाट, कधी हरिपाठ, कधी कीर्तन. अशा एवढ्या चाली म्हणायला वेळ नाही आपल्याला. असं भजन करत दिंडी जाते. आणि काय झालं, ती दिंडी आपल्या परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड नावाच्या गावातून चालली होती. आणि गंगाखेडला एक छोटीशी जनाबाई नावाची पोरगी दरवाजात उभी होती. काय नाव होतं तिचं? जनाबाई. ऐका जरा गावातल्या जनाबाई ना, देवाला आवडणारी भाविक सांगतो. अशी छोटीशी मुलगी होती, 5वी 6वी ला शाळेत जाणारी. ती दरवाजात उभी होती. जाणारी दिंडी तिनं पाहिली आणि बापाला विचारलं, बाबा कुठं चालली दिंडी? बापानं सांगितलं, अगं जना, या विश्वाचा मालक पंढरपूरला राहतो, त्याच्या दर्शनाला चालली. मग बाबा आपण गेलं तर नाही चालायचं का दिंडीत? बापाला पोरीची दया आली, कारण आई लहानपणी गेली होती. बापानं जनाबाईची गोधडी बांधली. त्याला आपल्या वारकरी संप्रदायातल्या दिंडीतली वळकुटी म्हणतात. तिची वळकुटी बांधली बरं का, गोधडी बांधली राम महाराज, आणि तिला दिंडीमध्ये घेतलं अनिरुद्ध महाराज. आणि दरमजल दरकोस करत जनाबाई पंढरपूरला गेली. चंद्रभागेचं स्नान झालं. जरा ऐका रे पागीरवाडीतल्या सगळ्या जनाबाई, देवाला आवडणारा भाविक कळेल, अभंग कळेल. मग जनाबाई दर्शनाला बारीला लागली. दर्शन करत देवाच्या पायापर्यंत आली. पांडुरंग परमात्मा पाहिला आणि पाहिल्याबरोबर गणेश महाराज ती मागच्या बापाला म्हटली, बाबा मला नाही यायचं गावाला. जगात फक्त जनाबाईच म्हटली. कीर्तनकार महिन्याला जातोय, पांडुरंग पाहिला कीच गाडीत बसतोय घरी येतोय. जनाबाईनं देव पाहिला आणि ती म्हटली, बाबा हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. ओ धरीला पंढरीचा चोर. बाबा मला नाही यायचं गावाला. हो बाबा मला नेऊच नका. बापाचं फार प्रेम असतं बरं मुलीवर. तुम्ही सगळ्या बापाला विचारा, तुमची मुलगी जरी नांदायला नवऱ्याच्या घरी गेली असेल तर त्याच्या अंतःकरणात मुलीवर फार प्रेम असतं महाराज. बापच असतो महाराज तो. त्यातली त्यात मुलीवर फार प्रेम असतं. पुन्हा एक वाक्य सांगतो, मुलीचं पण बापावर फार प्रेम असतं महाराज. मुलगी जरी नांदायला गेली तर तिच्या हृदयाच्या एका कप्प्यामध्ये तिचा बाप असतो महाराज. फार प्रेम करते बापावर. विशेषत्वानं बाप मुलीवर प्रेम करतो, मुलगी बापावर प्रेम करते. ऐका ना, बापाला कसं सोडा वाटेल महाराज एवढ्या लहान मुलीला. एक वाक्य सांगतो, माय बापाच्या हातातून हात सुटावा, पण तो सुटला तर साधूच्या हातात पडावा. नाही तर मग तो हात दुसऱ्याच्या हातात पडला तर जीवन दुर्भागी बनतं. आमच्या माय बापाच्या हातातून आमचा हात सुटला बरं का सरपंच, आणि जोग महाराज रूपी वारकरी शिक्षण संस्थेच्या हातात पडला. परिणाम आम्ही कीर्तन करायला. हात सध्या हात बिघडले, हात नुसते मोबाईल कडे सध्या. इतके विचित्र. एक वाक्य सांगतो तुम्हाला आणखी पोरांनो, तुम्ही जेवढी तरणी बाण पोरं कीर्तन ऐकताना एक वाक्य माझ्या घरी घेऊन जा. तुमच्या लहान मुलाच्या मुलीच्या हातात मोबाईल देऊ नका. मोबाईल रोग आहे हा रोग. फार विचित्र रोग लागलाय समाजाला याचा. फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडिया, टिकटॉक, काय महाराज नाद लागलाय याचा लोकांना. मी विरोध करत नाही बरं का या गोष्टीचा. ते फार चांगलं आहे. चांगलं तेवढंच आहे, वाईट तेवढंच आहे. इतकं विचित्र आहे महाराज हे. नका, लहान लेकराच्या हातात देऊ नका, लहान मुलीच्या हातात देऊ नका. इतका वापर वाढला मोबाईलचा. सांगू तुम्हाला, परवाच्या दिवशी सांगितलं कीर्तनात बरं का, म्हटलं एका नवऱ्यानं मोबाईलची चॅटिंग करता करता असं चॅटिंग करत होता. करता करता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला ते. त्याला वाटलं आपलंच घर आहे. दुसऱ्याच बाईच्या घरात गेल्यावर बाईनं तरी पाहायचं ना की आपलाच नवरा की नाही. ती मोबाईलच खेळत होती. तिला वाटलं माझाच नवरा आला. ती पाण्याचा तांब्या घेऊन गेली. त्याला पाणी प्यालं. ते दोघं शेजारी बसले सोफ्यावर. चालू झालं त्यांचं चॅटिंग. माहितीच नाही तिला आपला नवरा नाही. तिचा ओरिजिनल नवरा आला अनिरुद्ध महाराज घरात. ती मोबाईलच खेळत होत. त्याला वाटलं माझं घर नंबर चुकलं, निघालं बाहेर. त्याला बिनलाजा तुझंच घर आहे. किती वाईट अवस्था आहे महाराज. एक वाक्य सांगतो, तुमच्या हातात, पोरांच्या हातात तपासा. हॉस्टेलला असतील, बाहेर असतील, तर त्याचा हात मोबाईल कड नाही ना. एक वाक्य. आणि खरंच सांगतो, बेंबीच्या देठापासून सांगतो, आपल्या मुलाचे हात व्यवस्थित कुणाच्या तरी हातात द्या. एक तर माय बापानं हात सोडू नये मुलाचा, आणि सुटला तर तो साधूच्या हातात पडावा. नामदेवराय मंदिरामध्ये भजन करत होते, आणि बापाला पोरगी म्हटली, बाबा मला गावाला नाही यायचं. बापानं विचार केला, आता या पोरीचा हात कुणाच्या हातात द्यायचा. भजन करणारे नामदेवराय होते. नामदेवरायच्या हातात आपल्या पोरीचा हात दिला आणि बाप निघून गेला. परिणाम ऐका,
भजन संपलं. नामदेवराला वाटलं एवढी लहान पोरगी मंदिरात आली, अनाथ दिसते, आई नाही वाटतं, बाप नाही वाटतं. नामदेवरानं पोरगी घरी आणली. नामदेव महाराजांच्या कुटुंबात अगोदर 14 माणसं होती. 14 माणसाच्या कुटुंबात ही 15वी पोरगी गेली. सकाळी पहाटे 3ला उठली, आंघोळ केली, तिला वाटलं आता जाते मंदिरात. तेवढ्यात तिला आवाज आला, जना अगं कुठं निघालीस? मंदिरात. अगं म्हटले 14 माणसं आहेत आपल्या घरात, दळण दळायचं. लागली दळायला 14 माणसाचं बरं का. 7 वाजता दळण संपलं, तिला वाटलं आता जाते. तेवढ्यात आवाज आला, जाणार अगं चूल पेटव, स्वयंपाक करायचा. 14 माणसात स्वयंपाक करायला घेतला. 12 वाजले. 12 वाजता निघाली तर आवाज आला, जना भांडे, जना धुणं, जना गवऱ्या. झोपायलाच 12 वाजले. कधी जाईल मंदिरात? मी तुम्हाला देवाला आवडणारा भाविक सांगतोय, ऐका. कधी जाईल मंदिरात? थांबली कशा करता? देव पाहायला. थांबली कशा करता? वारी करायला. थांबली कशा करता? पांडुरंगासाठी. कशाचं मंदिर? 3 वाजता उठायची, 14 माणसाचे दाणे त्या जात्यात भरायची, हातामध्ये खुंटा घ्यायची आणि 14 माणसाचं दळण दळायचं. जात्याच्या मुखी घालीत ग मोत्याचे दाणे. 3 वाजता जात्याच्या मुखात दाणे भरायची, खुंटा हातामध्ये घ्यायची, सुंदर पैकी ओव्या म्हणायची. माझ्या आजीला यायच्या म्हणून तिनं माझ्या आईला शिकवल्या. आईला येतात, तिनं मला शिकवल्या. फक्त घरात एकालाच येत नाही, ते म्हटले माझ्या बायकोला, तिला नाही येत. फार गोड ओव्या होत्या, आता राहिल्या नाही. ओव्या गाऊ कौतुके तू रे बाबा, सासवानी सासरा तिरहा तिसरा. ओव्या गाऊ भतारा तू रे बाबा, प्रपंच दळण दळीले पीठम्या भरिले, सासू पुढे ठेविले तू रे बा, तू रे बा, तू रे बा, तू रे बा रे बा. अशी दळायची. देवाला आवाज द्यायची, मला यायला वेळ नाही, मला यायला वेळ नाही. याला पूर्वीच्या काळात ओवी म्हणायची. आपल्या मुलीचं नाव ठेवत जा बरं का, हे ओवी. चिंटू पिंटू शांटू मांटू ठेवण्यापेक्षा चांगलं आहे ओवी. काय नाव आहे महाराज, ओवी. फार सुंदर लागायची. पंढरपूरला गेलात ना लबडे महाराजांच्या दिंडीत, तर बारीक निरीक्षण करा, लागतात बघा. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात. ऐकले असेल आपण, लक्ष देऊन ऐका. ओवी मध्ये रम्मान व्हा. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात, ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात. दळण दळिले सख्या श्री हरी, फार चोरीचा माझ्यावरी, फार चोरीचा माझ्यावरी. असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुलावर, गावकरी पूजारी मजून देती सुरावर. असा कार्य विठ्ठला माझ्या मुलावर, गावकरी पूजारी मजून देती सुरावर. कुठं गेली तुझी जादूगिरी, गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्री हरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा गोड आवाज म्हणा म्हणा. फार गोड आहे बरं का, अभंग नाही बरं का, ओवी आहे. म्हणून पूर्वीच्या काळातलं प्रत्येक संगीत इथून निघायचं, इथून निघायचं. फार गोडवा असायचं त्याला. आता असं संगीतच राहिलं नाही हो. काय महाराज पूर्वीच्या काळातले गाणे, ते आमचे अनिरुद्ध महाराज आहेत. आम्ही शिकायला असताना एक गाणं म्हणायची बरं का महाराज. तुम्हाला आठवत असेल की नसेल, पण मी तुम्हाला कायम म्हणायला लावायचो. ते चित्रपटातलं गाणं आहे, कीर्तनात म्हणता येणार नाही मला, पण खरंच सांगतो, पूर्वीच्या काळातली प्रत्येक गोष्ट फार गोड असायची.
काय सुंदर होतं महाराज, फार छान. फिरत्या चाका वरती देसी, फिरत्या चाका वरती देसी, पाटीला विठ्ठला तू वेडा, बाबा विठ्ठला तू वेडा. किती सुंदर गाणं होतं बघा. गाणं शिकवायचं हे गाणं की कधी कुणावर जळू नका, कधी कुणाची बरोबरी करू नका. तो साखरे मार झाला लय कीर्तन जळायचं नाही, लखन मार झाला लय गोड वाजवता येतं जळायचं नाही, त्यांना फार गोड गाता येतं जळायचं नाही, एखादा श्रीमंत व्हायला लागला जळायचं नाही. का? गाणं शिकवायचं. घटा घटांचे रूप आगळे, गाणं गाणं. घटा घटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटा घटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते दोन्ही, कुणामुखी अंगार तू वेडा, तू वेडा. असं गाण्याचा एक अल्बमच पाठ आहे माझ्या, पण पूर्वीचा. आता काय गाणेत होय महाराज, एक वर्ष झालं एक गाणं ऐकतोय मी, डोकंच लागा नाही माझं, काय शब्दच काय ना, हंड्रमुकाना काय हंड्रमुकाना काय काय गाणे हेत का काय हेत का काय, डोकं महाराज काही ऐकते. चांगलं ऐका, वासुदेवाची ऐका वाणी, आहा आहा आहा, वासुदेवाची ऐका वाणी. जगात नाही राम काम करी काम येड्या, काम करी काम, पैसा पैसा काम करी काम येड्या, काम करी काम. किती आवडतो पैसा. हा, साखरे महाराज असू द्या, नाही तर नालेगावकर असू द्या, कुणी असू द्या. पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हाव. आई सोडून घेतय झेप, पैशाच्या मागुनी धाव. पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हाव. आई सोडून घेतय झेप, पैशाच्या मागुनी धाव. अरे पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलाबरे. काम करी काम येड्या, काम करी काम, वा वा वा. काम करी काम येड्या, दाम करी काम, दाम करी काम, दाम करी काम. म्हणतात महाराज होते 5-50 गाणे पूर्वीच्या काळात लागायचे, आता भंगार गाणे आले महाराज. आता काय, माझं पोरग एक दिवस शाळातून आलं आणि शाळातून आल्यात मी त्याला लाडानं म्हटलं, काय रे मास्तर कविता बिविता काही शिकवतो का रे? म्हटलं हो. म्हण ना, त्यानं लगेच सुरू केलं महाराज. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. एवढं म्हणल्यावर मला दम नाही निघाला, मी खालून कोरस केला त्याला. लेकर कोण्या भूताचे, काय कविता हेत काय आहेत, आताच ऐकण्यासारखं आहे. नक्की ऐका महाराज. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी. इतक्या सुंदर ओव्या म्हणायची. हो, 7 वाजता दळण संपायचं, 11 वाजता स्वयंपाक संपायचा, 3ला भांडे संपायचे, 4ला गवऱ्या थापायला जायची, झोपायला 12 वाजायची, उठायला 3, झोपायला 12, उठायला 3, झोपायला 12. किती तासाची झोप मिळायची? 3 तासाची. परिणाम काय झाला ऐका. जनाबाईच्या केसात वा झाल्या, वा. आता नाही राहिले वा, पूर्वी व्हायचे महाराज वा. बेकार महाराज ते वा. ते वाचं काम असे, ते नेमकं तुम्हाला डोळा लागला की खाली येतात अंगावर, आणि दिवसभर केसात असतात महाराज, खर 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 खाजतात. त्या वा झाल्या जनाबाईच्या डोक्यात. परिणाम एकच, झोपायला 12 आणि उठायला 3. परिणाम ऐका ऐका झालं काय. विठ्ठलाला काळजी पडली ना पांडुरंगाला. त्याला वाटलं बापरे, माझी जनाबाई तर माझ्यासाठी थांबली आणि तिला तर माझ्याकडे यायलाच वेळ नाही, तिच्या डोक्यात वा झाल्या. मग विठ्ठलानं बीट सोडली. 3 वाजता ऐका रे, रुक्मिणीची साडी नेसला, कपाळ भरून कुंकू लावलं, डोक्यावर पदर घेतला
आणि विठ्ठल नाही राहिला, विठाबाई झाला. कारण एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई गे. एग एग ती आवाज द्यायची ना विठाबाईला, विठाबाई म्हणून ये. मग आता देवानं काय केलं, विठाबाई झाला. ऐका ऐका, 3 वाजता तिच्या घरी आला आणि 3 वाजता घरी येऊन तिच्या झोपडीवर, ऐका ना, तिच्या झोपडीवर दरवाजा उघडला, तिची कडी खाली घेतली, तिला स्नानगृहात नेलं आणि आपल्या हातानं तिच्या डोक्यावर पाणी घालून सगळे केस धुवून काढले. तरी काही वार राहिल्या, तिला पुढे बसवलं. घनसांगवी, अंबड, जालना, पाचोड अशा बाजारात जाऊन 10च्या 4 फण्या येतात वा काढायच्या. 2 तयार केल्या, फणीनं तिच्या वा बाजूला काढल्या. तरी सुद्धा काही वा राहिल्या तर तिच्या केसामध्ये बोट घालून वा बाजूला काढल्या आणि नखानं ऊ मारून टाकली. कुणी? साखरे महाराज नाही. मग विश्वाच्या मालकानं तिच्या डोक्यातल्या वा माराव्या, तिला दळण दळून द्यावं, तिला गौऱ्या थापून द्याव्यात. माझा प्रश्न आहे तुम्हाला, जनाबाई मंदिरात गेली? एवढ्या वेळच एकच शिकवतो मी तुम्हाला. जनाबाई मंदिरात गेली, अहो तिथं दळण दळते, तिथं गौऱ्या थापते, तिच्या डोक्यात वा झाल्या. मग तिच्या डोक्यातल्या वा मारायला भगवान येतो, तिला दळण दळून द्यायला भगवान येतो, तिच्या गौऱ्या थापायला भगवान येतो. कारण भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. करी सेवा देवाच्या आवडीचे भाविक व्हाल. केवळ बना देवाच्या आवडीचे भाविक व्हाल. कदाचित शबरी बना देवाच्या आवडीचे भाविक व्हाल. महाराज 9 वर्षापासून सप्ताह करतो आम्ही भाविक नाहीत का? आहात ना. थोडासा प्रॉब्लेम आहे, भाविकता बदलली हो. गळ्यात माळ तुळशीची, केशाला बिल्ला नरेंद्र महाराज, पेनावर अमृत बापू, गळ्यात लॉकेट आसाराम बापू, पुस्तक वामनराव पे, वारी शिर्डी साईबाबा, पुन्हा वारी गजानन बाबा, घरात फोटो अम्मा भगवान. आणि नेमका कुणाचा आहे? एवढे नका करू. तुम्हाला साईबाबा आवडतात, मरेपर्यंत आवडू द्या. तुम्हाला नरेंद्र महाराज आवडतात, मी विरोध नाही करत कुणाचा. मी प्रत्येकाकडे जाऊन आलो. श्रेष्ठ माणसं आहेत महाराज, कोणी कमी नाही. नरेंद्र महाराजांनी कितीतरी ख्रिश्चन हिंदू केले, आसाराम बापूने कितीतरी पोरं चांगले केले. त्यांचं कार्य फार मोठं आहे. कोणी कोणाला नाव ठेवण्याचा अधिकार नाही. मला एक सांगायचं तुम्हाला, फक्त जे तुम्हाला आवडतं ना, भाविकता इथं होते, आपण त्याच्याशी नातं जोडत नाही. आणि जी माणसं नातं जोडतात ते भाविक होत असतात. एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा रो रो करते. काय म्हणतात? वारे वा गायक वा वादक वा, वारे वा पाटीलवाडी.
आज गोड म्हटले राव महाराज तुमच्यासाठी एक म्हणतो जाता जाऊ दे एका कवीचं वाक्य आहे बरं का बघा तुम्हाला लक्षात आलं तर एक कवी म्हणतोय भगवान भी क्या अजीब चीज है बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है काहीला आता कळल काहीला उद्या कळल जरा मारे निके बर भगवान भी क्या अजीब चीज है बराबर दिल दिल म्हणजे आमिर खानचा नाही पोरं त्याचा चित्रपट होता आपला आपला बराबर दिल इथं असतं ना दिल बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है खरंच गड्या चित्रपट सृष्टीतले गायक फार गोड गातात कानामध्ये आपले पोरं वाकमन घालतात सारखं ऐकतात मला रीड लागली चित्रपटातले गाणे ऐकून आपण भुरळ पडतो सारखं ऐकत राहतो प्रत्येक वर्षाला एक गाणं येतं महाराज पण चित्रपटातल्या गायकापेक्षा साधं धोतर घालणारा साधी टोपी घालणारा साधा नेहरू घालणारा तो साईराम महाराज कोटे सारखा वारकरी गायक असू द्या की आमच्या अनिरुद्ध महाराजासारखा साधा वारकरी गायक असू द्या यांच्या गाण्यामध्ये तुम्हाला भुरळ नाही पडणार मग तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपर्यंत जाण्याची जागा मिळेल एवढी ताकद या चालीमध्ये महाराज काय गोड गायलो हो तुम्ही एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया राधा यू रो कहे का त्या राधेनं नातं जोडलं तुम्ही कधी वृंदावनला गेलात ना वृंदावनला तर वृंदावनची माती म्हणते वृंदावन का कन कन बोले जय जय राधे राधे जय राधे वृंदावन का कन कन बोले जय राधे का कारण त्या मातीनं नातं जोडलं अरे आजही ती माती राधा म्हणते कृष्ण नाही राधेचं नाव घेते आणि राधा लोकांनी राधाला विचित्र बनवली महाराज काही म्हणतात लोक त्या राधेला काही चांगले चांगले भजनी म्हणते राधे चल माझ्या गावाला जाऊ सर गोकुळ फिरून येऊ राधा राधा फिरणारी वाटली का तुम्हाला एक जणांना कीर्तनात प्रमाण दिले एकदा मला राधा रंगाण दिसते छान तिच्या बेनीला गोंडे दोन म्हणलं भिन्नाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे घरी राधा गोंडे लावणारी काही म्हणतात महाराज अहो ती राधा तिचं लग्न झालेलं आहे तिला लेकर आहे तिला बाळ आहे काही म्हणतात अहो ती राधा तिनं कृष्ण परमात्म्याला पती मानलं महाराज जाऊ द्या राधा तरी द्वापार युगातली बरं का पण आपल्या कलियुगात एक मीरा झाली मीरा पुराणो इतकी सुंदर होती ना ती मीरा सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायच पान जर खाल्लं तर गळ्यातून दिसायचं फॅरन लावली नाही अय पागिरवाडी लावता का तुम्ही लावीत जाऊ नका फॅरन लावली फॅरन लावली म्हणजे अमेरिकन बाईचा शिंगुडे कशाला लावतात 80 रुपये किलो आहे म्हणजे 80 रुपयाला 40 ग्राम आहे काय किती आहे 80 रुपयाला 40 ग्राम तुम्हाला माहित आहे का कधी विचार केला तुम्ही 2019 रुपये किलो आहे काय हा तेच फॅरन लावली किती 2019 रुपये किलो आहे आजच्या भावात पण 2000 रुपये किलोची फॅरन लवली लावून या जगात अजून कुणीच वरा झाला नाही काय आश्चर्य आहे पण 2000 रुपयामध्ये 2 किलो काजून 2 किलो बदाम येतात बघा 2 किलो काजून 2 किलो बदामातले छटाक बदाम आणि छटाक काजू जर तुम्ही रोज खाल्ले आमच्या पोटी तर तुमचा चेहरा गोरा झाल्याशिवाय राहणार नाही लोक काय म्हणतात माहिती का आज लय महाग येत अरे पागल फॅरन लवली महाग आहे कशाला लावता रे ते नका लावू कोणतंच लावू नका चेहऱ्याला महाराज का चेहरा तुम्हाला पाहायचा असेल ना तर चित्रामध्ये मीराबाईचा बघा 5 वर्षाची होती तेव्हा भागवत कथाकाराला प्रश्न केलता तिनं कथाकार महाराज हा कृष्ण सावळा आहे त्याची बासरी आहे तो कुठं राहतो मला कुठं मिळेल म्हणून त्याने ती मूर्ती दिली होती त्या मूर्तीलाच पती मानायची ती परिणाम समाजानं तिला पागल म्हटलं बापानं तिला विष पाजलं महाराज पण तिनं नातं नाही सोडलं मला सांगू द्या पोरांनो आपण नातं सोडा आज तुमच्या गावात मी कीर्तनाला आलोय गेल्याही वर्षी आलतो याही वर्षी आलोय महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही गेलात काकरूर महाराज साखरेचं कीर्तन झालं नाही असं जिल्हा तुम्हाला सापडायचं नाही एक 50 कीर्तन आहेत युट्यूबला माझी फार लोकांनी टाकलीत महाराज रोज लोक मला फोन करतात बाबा काय कीर्तन करता तुम्ही काय आवाज आहे तुमचा माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला
माझा स्वाभिमान सांगतो. ही कीर्तन करताना रोज कीर्तनामध्ये मी सांगतो आपण नातं जोडलं पाहिजे. नातं जोडायचं असेल तर धर्माशी जोडा, नातं जोडायचं असेल तर शिवाजी महाराजांशी जोडा. सांगू द्या मला 11:15 वाजलेत, 11 वाजता मला थांबायचंय. मला विनंती ही आलेली आहे, मी ते रोजच सांगतोय. हो तुम्ही सांगितलं म्हणून नाही, मरेपर्यंत सांगणार आहे. पोरांनो ऐका रे, एक एक मावळा घेतला होता राजाने. तानाजी, कान्होजी, येसाजी, माळी, कुंभी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मुसलमान, महार, मांग सगळा समाज एका मंदिरात आणला होता आणि सगळ्या पोरांना राजाने आवाज दिला होता, ताना तो कोणाला हवाय? मुरार तो पलीकडचा पुरंदर हवाय. येसाजी तो पलीकडचा सज्जनगड हवाय. ठरलं की राज प्राण गेला तरी चालेल, राजा गड जिंकायचा असं म्हणून एक एक पोरगा निघाला. एक एक पोराने एक एक गड जिंकायला सुरुवात केली. गडाची संख्या आता 200 झाली. मावळ्याची तुकडी हजारावर गेली. नेताजी पालकर पहिले सरलष्करपती विराजमान झाले आणि महाराष्ट्रात एक आवाज घुमला, क्षत्रिय कुळावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज प्रौढ प्रताप पुरंदर जानता राजा श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. पाकिस्तानातले नाही ना मागचे? पाकिस्तानातले नाही ना? का म्हटलं नाही? अरे माझ्या टाक्याला कळ लागली. अरे नाही, अरे तुटू द्या माझे टाके, पण एवढा आवाज काढा. खरंच सांगतो, ऐका, वाजा मारा. क्षत्रिय कुळावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज प्रौढ प्रताप पुरंदर जानता राजा श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. आता जरा बरं वाटलं. अशी बॅटरी चार्जिंग करावं लागते. आपली काय भानगड काही कळतच नाही. आमच्या हिंदूला चार्जिंग केल्याशिवाय पर्यायच नाही बा. खरंच सांगतो तुम्हाला, एक एक मावळा घेतला, आवाज घुमला, मी जातो राज असा एक एक मावळा एक एक गड आणायला लागला. गडाची संख्या 300 झाली. गडावरती एक संकट पडलं, त्याचं नाव होतं सिद्धी जोहर. एक 5 मिनिटं ऐका पोरांना, फार गोड आहे. कदाचित आपल्या या वर्षातलं कीर्तन सफल होईल. नवे आपल्या सप्ताहातलं हे कीर्तनच सफल होईल. फक्त ऐका, नातं जोडणं कशाला म्हणतात. संकट पडलं सिद्धी जोहर नावाचं आणि गड होता पन्हाळा. पन्हाळ्याला संकट पडलं. मावळे होते 1200, संकट होतं 42,000. हे नुसतं ऐकायचं बरं, याची कल्पना सुद्धा करायची नाही. म्हणून कृष्ण चरित्र जेवढं महत्वाचं आहे देशात, तेवढंच शिवाजी महाराजांचं चरित्र महत्वाचं आहे. नकळे कान्होबाचे कोडे तर नकळे शिवाजी महाराजांचे कोडे. सोपं वाटलं का तुम्हाला? 42,000 सैन्य एका बाजूला वेढा देऊन बसलं होतं. गड होता पन्हाळा, गडावरती मावळे होते 1200. ऐका ना, आता काय करावं? शक्यच नव्हतं गड सोडणं. गडानं प्लॅनिंग केला, राजाने प्लॅनिंग केला. गडावरून 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये राजे बसणार, एका पालखीमध्ये प्रति शिवाजी बसवायचा. एका बाजूला एक पालखी बाजीप्रभू पळवणार 400 मावळे घेऊन. जरा ऐका, 400 गडावर थांबणार आणि 400 राजांना घेऊन जाणार आणि 400 प्रति शिवाजीला घेऊन जाणार. 1200चं नियोजन झालं. संकट 42,000चं. आता काय करावं? सगळं मिळालं होतं राजांना. राजांना फक्त पाहिजे होता राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजांसारखा चेहरा, राजांसारख्या उंचीचा पोरगा. असा एकच पोरगा गडावर होता. त्याचं नाव होतं कोणी सांगितलं? ज्यांनी सांगितलं त्यांनी कोणी सांगा मला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किती तारखेला आणि कोणत्या वारी झाला रे? अय पागिरवाडी. वा बरोबर आहे. कोण म्हटलं? बोल 6 जून 1674. वा, याच्याकरता टाळी वाजवा. वार कोणता होता तेवढं नाही माहिती. 10च्या 4 बाबा होत्या, 2 झाल्या. 10च्या 4 गोवा 2 झाल्या. 3ची ब्रिस्टॉल 10ला झाली. 10ची गोल्ड फ्लॅग 15ला झाली. 3रीचं पोरग येतो दुकानदार, ब्रिस्टॉल. दुकानदार म्हणतो कुणी रे? आमच्या पप्पांना पुढच्या येड्या बाबडे तेच हापली तरी आश्चर्य राव. पोराने छान पोराने असा चंद्रकोर गंध लावलाय त्याला. वा, दिसायला सुंदर आहे. येतो माझ्या बरोबर. असा चंद्रकोर गंध लावलाय त्यानं, फार सुंदर. बरोबर आहे. दिनांक 6 जून वार शनिवार 1674. का सांगितलं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर 7 दिवस कथा करणारा मी महाराज आहे. महाराष्ट्रभर कीर्तन करणारा, रोज उदाहरणं सांगतो राजांची. राजा हा कुठल्या जातीपुरता मर्यादित नाही.
असं मराठ्यांनी म्हणायचंच नाही आमचे राजे होते. माळ्यानं सुद्धा म्हटलं पाहिजे, अरे कुणब्यानं सुद्धा म्हटलं पाहिजे, अरे धनगरानं सुद्धा म्हटलं पाहिजे, सांगू द्या मला मुसलमानानं सुद्धा म्हटलं पाहिजे राजा आमचा आहे. कारण का, जर कदाचित राजे जन्माला आले नसते तर साखरे महाराज कीर्तन करू शकला नसता, राजे जन्माला आले नसते, आज पागीरवाडी काय या महाराष्ट्रातला कुठलाच प्रदेश कीर्तन करू शकला नसता. ताकद राजांच्या नावाची आहे. 2 तास जातील असू द्या. नात्याबद्दल बोलतोय. आता काय करावं, पोरगा होता शिवा काशीद नावाचा, होता नाभी समाजाचा, ऐका ना त्याचं गाव नेमापूर. पोरगा राजांच्या समोरही आला, पण राजांना त्याला कसं म्हणावं कळेना. कारण 3च वर्ष झालते त्याच्या लग्नाला, 3च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. त्याचं काही बरं वाईट झालं तर त्याच्या बायकोला काय सांगू, राजांना सुचेना काय करावं, ऐका ना. आणि मग 2 तासाने त्या पोराच्या कानावर बातमी गेली की राजांना माझ्यासारखा पोरगा हवाय आणि मी राजांसारखा दिसतो. ऐका रे पोरांनो, मजा म्हणून नाही रे कीर्तन. हसवायचं म्हटलं तर 2 तास हसविल मी तुम्हाला, खाली पडूस तर हसविल तुम्हाला. हसण्यासाठी नसतं कीर्तन. साखरे महाराज एवढ्या प्रयत्नाने इथं येतो ना, हे शिकण्यासाठी आहे ना. एवढं उदाहरण घरी घेऊन जा. 1 वर्षभर तुमचं गाव म्हणेल खरंच गड्या साखरे महाराज आले होते आपल्या गावात, ते आपल्याला सांगून गेले होते. आपली पागीरवाडी पुन्हा धन्य होईल, माझा प्रवास सुखाचा होईल, माझं जीवन सफल होईल. फक्त उदाहरण प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाला सांगा आणि प्रत्येक पागीरवाड्यातल्या तरुणांनी शिका. किती रक्त प्रेम करत होता आमच्या रक्तावर. एक नावी समाजाचा पोरगा राजांना मुजरा करायला लागला. राजा त्याला म्हणत होते कशासाठी रे मुजरा. तो पोरगा म्हणत होता राज मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं. काय देऊ तुला, काय पाहिजे, काय हवंय. तो पोरगा म्हटला राज देतात. अरे मागून तर बघ राज, तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यात घाला. राज तुमच्या अंगावरचे कपडे माझ्या अंगावर घाला. राजा तुमची तलवार मला लावायला द्या. राजा तुमचा शेला मला बांधायला द्या. आणि राजा तुमचं छत्रपती शिवाजी महाराज नाव सुद्धा मला लावायला द्या. राजा म्हटले बाळा मुकुट मिळेल, शेला मिळेल, नाव सुद्धा मिळेल, पण तुला माहितीये का हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटलं मग त्याच्या करता की आलो असा जर मेलो तर नावे शिवा म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल. राज हो मुकुट कुठून आणले असतो राजांनी पोरं महाराज. का नाही शिकवली जातो आम्हाला, का जातीसाठी भांडतोय महाराज आम्ही. अरे मताच्या जोगासाठी लाचार होऊ नका, जातीवाद करू नका. ज्यानं कधी जातीवाद केला नाही तो महाराष्ट्रात एकच राजा, छत्रपती शिवाजी राजा. काय राजा आहे महाराज, काय इतिहास आहे. का सांगतोय आम्ही कीर्तनात, का बोलतोय आम्ही, काय ऐकताय तुम्ही. खरंच ऐकतो. अवघा रंग एक जा रंगी रंगला रंगला रंगी रंगला श्री रंग. अवघा रंग एक जा अवघा रंग एक जा. तुम्ही गायला माहिती का अभंग, किशोरी आमोणकरांनी गायला. त्या अभंगाचा शेवट आहे म्हणे चोख्याची बहारी. चोखोबाईंच्या पत्नीचा अभंग आहे हा. कधी शिकवायचा आम्हाला हे, कोणी शिकवायचं आहे. सगळा समाज एका मंदिरात पाहिजे. ऐका शिवाना भी म्हटला राजा द्या मुकुट. इतिहास पुढचा ऐका. राजाने त्याच्या डोक्यात मुकुट घातला. राजाने त्याला आपल्यासारखंच बनवलं, सगळ्या गोष्टी शिकवल्या होत्या. पण झालं काय माहितीये का, ते पोरगा ज्या वेळेला सिद्धीच्या शामेण्यात गेला ना, ते राजा उजव्या बाजूने उतरायचे पालखीतून, ते नेमका डाव्या बाजूने उतरला. आणि ते सिद्धीचा सरदार लय हुशार होता. ते म्हटलं हुजूर हे राजा नाही आहे, राजा नाही आहे. त्याची कत्तल झाली. तुम्हाला माहिती नसेल कत्तल कशी झाली. अगोदर त्याची बोटं तोडली पोरांनो, अगोदर त्याचा हात तोडला, मग त्याचे पाय तोडले, मग त्याचा गळा तोडला, त्याचे डोळे तोडले, त्याचं शिर फोडलं, त्याचं असं ठेचून ठेचून प्रत्येक अवयव बारीक केला. आणि मग त्याचं मांस एका पोत्यामध्ये भरलं आणि राजांना सप्रेम भेट पाठवलं. 3 दिवसानं ती मासाची पालखी विशाळगडावर आली. आणि राजाने ज्यावेळेला ते मास पाहिलं ना महाराज, शंभूबाळ आग्र्याला सोडून आलेले राजे रडले नव्हते हो. कितीतरी संकट पाहिले होते पण रडले नव्हते हो. आज त्या शिवाचं मास पाहिलं आणि राजे रडायला लागले. इतके रडायला लागले, इतके रडायला लागले. बांधल्या तळ्याचा फुटला सपाट
ओघ बारा वाटा मुरडता ओघ बारा वाटा मुरडता ओघ बारा वाटा ओघ बारा वाटा ओघ बारा वाटा ओघ बारा वाटा रे ओघ बारा वाटा. रडायला लागले राजे. रडणाऱ्या राजांच्या डोक्यावर हात फिरवला मावळ्यांनी. राज लाख मारावे, लाखाचा पोशिंद जगावर रडू नका. दशक्रिया विधी त्याचा गडावर केला, 14वा त्याचा गडावर केला, गंगा पूजन त्याच्या गडावर केलं. आईला सांगितलं नाही त्याची. जरा ऐका बागेरवाडीतले सगळे आयांनी. त्याच्या पत्नीला सांगितलं नाही, त्याच्या घरातल्या गावातल्या मंडळीला कुणाला सांगितलं नाही. सगळं केलं त्याचं. आणि 20 दिवसानं राजाने त्या गावाला संदेश पाठवला. पाटलाला, पाटील आम्ही गावात येत आहोत, शिवाच्या आईला सांगा की राजे येणार आहेत 12 वाजता. राजांना असं वाटलं त्या आईला आपण सांगून येऊ की ते झालं मुलगा माझ्यासाठी कामी आला. ऐका बरं नातं ऐका. राजांचा संदेश मिळाला. राजा गावात येणारे म्हणून गाव वेशी सजवायला लागले. आणि गावातली बातमी शिवाच्या आईच्या कानावर गेली की राज 12 वाजता उद्या तुमच्या घरी येणार आहे. इतका आनंद झाला महाराज तिला. तिने घर सारवून काढलं, घराच्या समोर रांगोळी काढली, मस्त पैकी घर सजवलं. तिला काय माहिती राजा काय सांगायला येणार आहे. सगळं सजवलं रे पोरांनो, तिनं सगळं सजवलं हो माय बाप. आणि सगळं सजवून त्या असं सुंदर असं ताट तयार केलं. आणि राजे 10 वाजता आल्याची बातमी तिला मिळाली ना वेशीवर. तर तिनं आपल्या सुनबाईला ठेवणीतली 9वार साडी दिली हो. शिवाच्या बायकोला ठेवणीतली 9वार साडी दिली महाराज. तर शिवाच्या बायकोनं ती साडी नेसली. तिला बाप जन्मात कधी माहिती नव्हती हो. तिनं ती साडी नेसली, कपाळावर कुंकू लावलं, डोक्यावर पदर घेतला, आरतीचं ताट तयार केलं. बाई मला राजांची आरती करायला मिळणार म्हणून ती पोरगी अशी दरवाजात उभी राहिली. आरतीचं ताट, मेकअप, कुंकू करून उभी राहिली. काय माहिती हो तिला की राजा आता मला सांगायला येणार आहे की तुझं कुंकूच राहिलं नाही. थाटात उभी राहिली. राजा आता अमक्या आलीला, राजा आता तमक्या आलीला, राजा आता या गल्लीला, अशा बातम्या मिळायच्या. राजा आता त्या शिवाच्या दरवाजात आले हो. आणि त्या शिवाच्या बायकोनं कुंकुम तिलकात बोट बुडवलं. राजांच्या कपाळी तिला गंध भरवायचा, आरती करायची अशी समोर सरकली. तेवढ्यात आवाज आला, सुनबाई हो सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना. तिनं माग पाहिलं तर आवाज आपल्या सासूचा आहे, जिनं साडी दिली, जिनं ताट करायला लावलं. असं का माझ्याशी वागत असं सासू. माग पाहिलं, सासूचा आदेश मानला जायचा. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं, पाय आपटत पोरगी निघून गेली. दुसऱ्याच पोरीनं राजांना गंध भरवला. आणि राजे घरातल्या कांबडीवर येऊन बसले. गोळाचा खडा त्या आईनं हातात दिला, पाण्याचा तांब्या दिला. आणि राजे त्या आईला म्हटले, आई का नाही वाळू दिलं त्या मुलीला. किती साडी सुंदर घालून आली होती, मेकअप करून आली होती, आरतीचं ताट होतं बिचारीच्या हातात, वाळू द्यायचं की. अहो राज ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की. वाळू द्यायचं की. राज ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की. का नाही वाळू दिलं. राज म्हटले, आई खरं सांगू वाळू द्यायचं की. चाललं असतं मला. ती आई म्हटली, राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाला ओवाळू नये. राजाच्या हातातला तर तांब्याच खाली पडला. बापरे, मी तर अजून गावच्या मातीला माहिती होऊ दिलं नाही. आईला कसं कळलं हिचा मुलगा राहिला नाही. कसं कळलं आई तुम्हाला. रडणाऱ्या राजाने विचारलं. आणि ती शिवाची आई म्हटली, राजा सांगू गावच्या वेशीला आलात तुम्ही, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. तुम्ही धनगराच्या आडीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागेच उभा आहे. तुम्ही आमच्या दरवाजात आलात तरी माझा पोरगा पुढे आला नाही. तुम्हाला माहितीये का राज, त्याची बायको तुम्हाला गंध लावणार आणि त्याची बायको तुम्हाला ओवाळणार. हे जर माझ्या पोराला माहिती झालं असतं नाचून म्हणलं असतं, राजा आलंय, राजा आलंय ग आई. राज ज्या अर्थी तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही. सगळा महाराष्ट्र रडला. खरं सांगा मला, एवढ्या जगात नातं निभवणारा कोणता मावळा आहे महाराज. काय नाते शिकवारे आमच्या मुलांना, शिकवारे आमच्या मुलांना असा शिवा नावी, शिकवारे आमच्या मुलाला तानाजी. 5 मिनिटं राहिले, 11ला झालंय माझं कीर्तन.
2 महिन्यापूर्वी आपल्या भारत देशामध्ये, आता मागच्या महिन्यात पुलवाम्याचा हल्ला झाला आणि 2 महिन्यापूर्वी आपल्या देशामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये एक सिन्नर नावाचा तालुका आहे. सिन्नर तालुक्यामध्ये एक छोटीशी शिंदेवाडी आहे आणि शिंदेवाडी गावचा एक केशव गोसावी नावाचा पोरगा शहीद झाला. 4थीला असताना त्याची आई गेली होती. पोरांनो ऐका, कितवीला? 4थीला असताना माय गेली होती. 4थीला असणारा केशव वयाच्या 24 वर्षापर्यंत बापानं घडवला. लग्न नाही केलं, पण त्याच्या बापाला हात नाही. माझा तरी हात नीट होणार आहे, माझा तरी हात ऑपरेशन करून तुम्ही नीट करणार आहे, पण त्याच्या बापाला हातच नाही महाराज. अपंग आहे हो त्याचा बाप. अपंग बापानं तुटलेल्या हातानं भाकरी केली अनिरुद्ध महाराज, आणि तुटलेल्या हातानं भाकरी करून 24 वर्षापर्यंत पोरगा घडवला. 24व्या वर्षी आता मला नोकरी लागली पाहिजे, बापाचं कल्याण मी केलं पाहिजे म्हणून त्यानं प्रत्येक परीक्षेचा फॉर्म भरायला सुरुवात केली आणि एक दिवस आर्मीचा फॉर्म त्याच्याकडून भरला गेला आणि भारत देशाच्या मिलिटरीची नोकरी त्याला मिळाली. पत्र आलं त्याला सीमेवरनं की राजा तुला भारत देशाच्या मिलिटरीमध्ये जागा मिळते. त्यानं ते पत्र वाचलं आणि रडायला लागला. का तर त्याला असं वाटलं, मी जर सीमेवरती लढायला गेलो आणि जर एखादी गोळी माझ्या छातीत गेली तर माझ्या बापानं काय मरेपर्यंत तुटलेल्या हातानंच भाकरी करायच्या का? नको. त्यानं ते पत्र झाकून ठेवलं. 2 दिवसानं ते पत्र त्याच्या बापाला माहिती झालं आणि त्याच्या बापानं सांगितलं, राजा देव देशाला धर्मापायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार धारा काय कुणाची भीती. असं गावायचं, असं रडत असतात का? जा जा, तुला माझी परवानगी आहे. बापाचं ऐकून पोरगा गेला रे सीमेवरती लढायला आणि 3 वर्षापूर्वी लग्न झालं. आपल्या जालना जिल्ह्यातली बायको आहे त्याची. जालना शहरात राहणारी यशोदा त्याला देण्यात आली आणि आता डिसेंबर महिन्यात 2018च्या डिसेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात त्याची बायको माहेरी आली होती जालन्यात. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले म्हणून बाळ होण्याचा आनंद होता त्याच्या चेहऱ्यावर. तुटलेल्या हातानं बाप झोपडीमध्ये भाकरी करत होता. ऐका रे, झालंय कीर्तन माझं, नातं जोडणं कशाला म्हणतात. ऐका ना, तुटलेल्या हातानं बाप भाकरी करतोय. बायको मात्र माहेरी डिलिव्हरीसाठी आली आणि रात्रीची 2ची ड्युटी हातामध्ये बंदूक घेऊन आपल्या रक्षणाची सीमेवरती केशव करत होता. ऐका रे पोरांनो, हातामध्ये बंदूक घेऊन सीमेवरती रक्षण करणाऱ्या केशव गोसावीला अतिरेकी छुपा रुस्तम दिसले नाही आणि 2 अतिरेक्याच्या 4 गोळ्या केशवच्या छातीमध्ये गेल्या. केशव जमिनीला पडला. अरे गुजरने वाली हवा जरा, मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा, मेरे दोस्तों को सलाम दे. वाऱ्यासारखी बातमी गावाला आली. गाव बंद झाला. गावची सगळी दुकानं बंद झाली, जिल्हा बंद झाला. पण तुटलेल्या हाताच्या बापाला कोणी सांगितलं नाही. त्याला सांगायला जाऊन तो जर गेला तर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला त्या पोराची ग्वाडी गावात आली, झेंड्यामध्ये गुंडाळलेला पोरगा बापानं पाहिला आणि बाप रडायला लागला. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश ग, कधी भेटणार माझा बाळ सखा ग. जमिनीला पडला. कारण एकच होत, थी खून से लथपथ, खून से लथपथ, फिर भी बंदूक उठाई, फिर भी बंदूक उठाई, दस दस को एक निभाया, दस दस को एक निभाया. अरे फिर गिर गए होश गवा के, फिर गिर
क्या लोग थे वो अभिमानी जो शहीद हुए भारत जय हिंद वारे वाह गायक वाजवाना टाळी वाजवाना गाणंच तिथं आजरा मरे काय शब्द आहेत कोई शिख कोई जात मराठा कोई शिख कोई जात मराठा कोई बुरखा कोई मदरासी कोई बुरखा कोई मदरासी सरहद पर मरने वाला सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी हर वीर था भारतवासी या भारत देशाच्या मातीसाठी असे हजारो सैनिक असे हजारो मावळे जातात तुम्ही त्याला जर विचारलं ना का चालला तर तो सैनिक तुम्हाला सांगेल या देशाच्या मातीशी मी नातं जोडलंय नातं जोडा सैनिक व्हाल नातं जोडा तानाजी व्हाल नातं जोडा पुढच्या वर्षी उभा राहून जेव्हा मी कीर्तन करेल ना 2 तास तुम्हाला तानाजी येसाजी माझी सांगेल त्याला उभं राहावं लागतं ताकदीनं पोवाडे म्हणता येतात एकच विनंती असेल हे शिका विठोबा स्तंभ म्हणजे श्री हरिभक्त परायण पांडुरंग संपत जामदार आणि सर्व तुम्ही उपस्थित असणारे गेल्या 3 दिवसापासून समोर उपस्थित असणारे श्रोतजन मंडळी आणि या कीर्तन रूपी सेवेचा व्यवस्थितरित्या आनंद पार पाडण्यासाठी महाराजांना असणारे योग्य गायनाचार्य आणि तुम्हाला सगळ्यांना आवड असणारे असे मृदुंगाचार्य तुम्ही सर्वांनी ह्या कीर्तन रूपी सेवेचा सगळा आनंद घेत हा आनंद पार पाडत आज आपल्या हा अखंड हरिनाम सप्त्याचा हा 3रा दिवस संपन्न होत आहे। महाराज तुम्ही कीर्तन सांगत असताना 10 वेळेस शब्द वापरला की ऐकाना ऐकाना आणि ऐकाना मानल्यानंतर तुम्ही एका शब्दावर जोर द्यायचे की नातं कसं जोडायचं। महाराज ज्या श्री हरिभक्त परायण नामदेव महाराज लवडेला आम्ही मानणारे वारकरी आम्ही मानणारे वर्ग आहे आणि तुमचं जे भयानक पद्य अपघात झाला जो अपघात तुमचा साताऱ्याला झाला हा जवळपास माझ्या अंदाजे पुणे बेंगलोर हायवे असावा तो हायवे 6 पदरी मी त्या परिसरामध्ये 6 वर्ष काम केले त्या परिसरातली मला जाण आहे नजर जर आपली गोल झाली त्या हायवेला गाडी 150च्या कमी स्पीडने चालत नाही थोडी जर ड्रायव्हरची चूक झाली तर माणसाला मृत्यूमुखी पाहावंच लागते कारण तो हायवे इतका चालतो आणि अशा रस्त्यावर जर तुमचं ऍक्सिडेंट होऊन तुम्ही जर वाचत असाल तुमच्या सोबत असणाऱ्या 4 माणसाला थोडी इजा झाली नाही तुम्हाला तुमच्या मुखातून निघलेला शब्द म्हणजे फक्त 40% पडले तुम्ही म्हणता तुम्ही वाचले हे तुमच्या आई वडिलाचं पुण्य तुम्हाला कामा आलं आणि ज्या टायमाला मी महाराजांना मित्रांनो असं म्हणलो की महाराज तुमचं हे पुण्य तुम्हाला कामा आलं मला महाराजांनी एकच शब्द सांगितला प्रदीप भाऊ हे माझं पुण्य तुम्हाला कामा आलं पण त्यापेक्षाही मी आजपर्यंत 14 वर्ष झाले कीर्तन करतो पण कोणत्याच गावातली कीर्तन रूपी सेवा झाल्यानंतर माझं पाकिट एवढ्या रकमेचं भरा मी आजपर्यंत बोललो नाही त्याच्यामुळे माझा प्राण वाचला टाळ्या
आपल्या या परिसरामध्ये अशा विचाराचे वावरणारे महाराज खूप कमी आणि असा हा महाराष्ट्राला लाभलेला आपल्या गेवराई तालुक्याला लाभलेला महारत्न नामदेव महाराज लबडे यांच्या माध्यमातून आपल्या गावाला आले. गेल्या वर्षी त्यांनी कीर्तन रूपी सेवा पार पाडली आणि अशा परिस्थितीमध्ये लबडे महाराजाच्या शब्दाला मान देऊन 40% हाताला असताना आपल्या पागिरवाडीमध्ये ही सेवा उभं राहून करणं लागती. पण नाविलाजाने मी बसून करीन, पण लबडे महाराजाच्या शब्दाला मान देईन. ह्यालाच मानावं नातं जपा, हे शिकावं. हे कीर्तनातून शिकलो. तुम्ही जगायचं कसं, नातं जपायचं कसं, वागायचं कसं, ह्या तुमच्या 2 तासातून आम्हाला खूप काही शिकवलं. त्याबद्दल मी माझ्या गावकरीच्या वतीने तुमचे आभार मानतो. पुढील मार्गदर्शन महादेव गायकवाड करतो. बोला दादा पहा सरपंच. महाराजांनी आपल्या गावामध्ये आपले ग्रामदैवत जामवंत महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि तिसऱ्या दिवशी कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या गजरामध्ये राजा शिवछत्रपतीच्या गजरामध्ये आत्ताच संपन्न केलेले आहे. महाराजांचा ज्या पद्धतीने ऍक्सिडेंट झाला तरीही महाराजांनी इथं येऊन आपल्याला ही सेवा दिली. त्याबद्दल आम्ही सर्व नवतरुण कार्यकर्ते व आमचे सर्व गावातील गुरुवर्य हे नेहमी महाराजांचे आभारी राहतील. तसेच आज सकाळी ज्या या अखंड हरिनाम सप्ताहासाठी अन्नदान करण्यात येत आहे त्यांचं सकाळचं ज्यांचं अन्नदान होतं असे अशोकराव शेवाळे व ठकाजी कापसे यांचा नाश्ता होता. यांनी महाराजांच्या हाताने आपलं श्रीफळ स्वीकारायचे. तसेच दुपारचे अन्नदाते श्री गोरख भाऊ अर्जुनराव हितापे यांनी देखील महाराजांकडून श्रीफळ स्वीकारायचे. चला फटाफट उठा, इतका उशीर लावू नका. तसेच सकाळचं अन्नदान संध्याकाळचं अन्नदान श्री गंगाराम अप्पासाहेब जामदरे यांचं होतं. तसेच या महाराष्ट्राचे कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे गेवराईकर यांचं सौजन्य ज्यांनी घेतलं होतं असे कुंडलिक मामा इतापे यांनी देखील आपलं श्रीफळ स्वीकारायचे. कुंडलिक मामा इतापे. तसेच उद्याचं जे नियोजन आहे सकाळचा नाश्ता विष्णू मारुती भोसले शरद अंकुश काळे यांचा नाश्ता राहील. दुपार प्रकाश जगन्नाथ पागिरे यांची पंगत राहील व संध्याकाळी श्री आबासाहेब दादाराव पागिरे व त्यांचेच बंधू श्री तात्याराव दादाराव पागिरे यांची संध्याकाळची पंगत राहील. बाकी सर्व कार्यक्रम नियोजित वेळेमध्ये होईल याची सर्व गावकऱ्यांनी तसेच पंचक्रोशीतून आलेल्या भावी भक्तांनी याची नोंद घ्यायची आहे. तसेच उद्या 4थ्या दिवशी कीर्तन रूपी सेवा श्री हरिभक्त परायण पांडुरंग महाराज उगले परभणीकर यांची राहील. याचे सौजन्य कैलासवासी आपल्या गावचे कैलासवासी तुळशीराम पाटील शेवाळे यांच्या प्रित्यार्थ यदुजी तुळशीराम शेवाळे व महादेव तुळशीराम शेवाळे यांचे सौजन्य राहील. धन्यवाद. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. विठ्ठल विठ्ठल